हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे संडे आणि आम्ही चाललोय इथे कयाकिंग करायला। तर फ्लोरिडामध्ये खूप साऱ्या अशा स्प्रिंग्स आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला एकदम ट्रान्सपरंट क्लिअर वॉटर बघायला मिळतं। आणि आम्ही इथल्या बऱ्याचशा स्प्रिंगला अशा जाऊन आलेलो आहे मागच्या काही वर्षांमध्ये। तर त्यापैकीच एक आज आम्ही जाणार आहे। म्हणजे ऍक्च्युली आम्ही ठरवलेलं की आता असं इथे ऊन वाढलेलं आहे, तर तुम्ही काहीच नाही करू शकत, तर सकाळी सकाळी निघायचं आणि स्प्रिंग मध्ये जाऊन कयाकिंग करायचं। तर त्यामुळेच आम्ही आता निघालेलो आहे कयाकिंग करायला। तर आम्ही 2-3 दिवसापूर्वीच बुकिंग करून ठेवलेलं, कारण की बुकिंग केल्यावरच निघणं होतं सकाळी, नाहीतर सकाळी उठणं अजिबात होत नाही आणि आमच्या तर फार जीवावर येतं सकाळी उठणं आणि सगळं करणं वगैरे। तर येस, फक्त ब्रेकफास्ट केला आणि चहा वगैरे पिऊन आता आम्ही निघतोय आणि रस्त्यातच काही खायला घेऊ लागलं तर पाणी वगैरे घेतलंय आणि एक्स्ट्रा क्लोथ्स घेतलेत, समजा पाण्यात वगैरे गेलो तर किंवा मग ओले झाले तर येस, आम्ही कयाक घेणार आहे आणि मस्त त्या पाण्यामध्ये आम्ही कयाकिंग करणार आहे आज। तर बराच वेळ लागू शकतो, लाईक 2 ते 3 तास लागू शकतात, डिपेंड्स अपॉन ते केवढं लांब आहे वगैरे। तर येस, मी खूप एक्साइटेड आहे सकाळी सकाळी जायला आणि इथे आज वातावरण खूप मस्त आहे, थोडेसे ढग पण आले। तर येस, जास्त ऊन कदाचित जाणवणार नाही, मे बी तिथे गेल्यानंतर जाणवू शकतं। तर चला निघूया आता। कालच मी सगळी पॅकिंग करून ठेवलेली, कपडे वगैरे घेऊन ठेवलेले। तर यश आत्ता पेट्रोल भरायला गेलेला, तो आलेला आहे। तर लेट्स गो, आता जाऊया लवकर आणि मग तुम्हाला सगळा व्लॉग मी शेअर करते। तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर हा व्लॉग सगळा नक्की बघा। तर चाललेलो आहे मी रेनबो स्प्रिंग्सला आणि आता आम्ही रस्त्यातनं सबवे पिक केलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ नको जायला। तर येस, आता 15-20 मिनिटातच पोहोचतोय। तर लेट्स गो। हाय गाईज, तर आलेलो आहे रेनबो स्प्रिंग्सला आणि रेनबो स्प्रिंग्स आमच्या घरापासनं 1 तास 40 मिनिटावर आहे साधारण। तर आमचं 11 वाजेचं बुकिंग होतं, पण आम्हाला लेट झालं थोडं यायला, सो आम्हाला इथे यायला 11:30 वाजले। तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी 12चा स्लॉट दिला। तर इथे असे ग्रुपने कयाकिंग करतात, तर ते सगळा रूट आता समजवणार आहे। इथे 2 रूट आहेत, एक 4 आणि 5 माईलचा, एक काहीतरी 11 माईलचा रूट आहे। तर येस, आता आम्ही वेट करतोय, अजून 15 ते 20 मिनिटं आहेत आणि तोपर्यंत तुम्हाला इथल्या साईडचं दाखवते। खूप सुंदर आहे आणि आज वेदर खूप छान आहे, म्हणजे थोडंसं क्लाउडी आहे, त्यामुळे ऊन आणि क्लाउड्स असं सारखं येत जात राहतात। तर मस्त वाटतंय, प्लेझंट वाटतंय। तर तुम्हाला दाखवते साईडला काय काय। तर इथे माझ्यासमोर काही लोक त्यांचा पॅडल बोर्ड घेऊन आलेला आहे, तर त्याच्यामध्ये हवा भरतायत मशीनने। आणि ही जी समोर तुम्ही व्हाईट कलरची बस बघतायत, त्या टाईपच्या बस आम्हाला घ्यायला येणार आहे आणि कयाकिंगच्या पॉइंटला सोडणार आहे। तर अशा कयाक्स आहेत। रेनबो स्प्रिंग हे फ्लोरिडामधलं पॉप्युलर डेस्टिनेशन आहे। इथे तुम्हाला क्रिस्टल क्लिअर वॉटर बघायला मिळतं, तसंच इथे तुम्ही कयाकिंग करू शकता, पॅडलिंग करू शकता आणि इथे बरीचशी वाईल्ड लाईफ तुम्हाला बघायला मिळते। काय प्लेझंट वाटतंय यार, मस्त। हा बोट लॉन्च आहे का इथून? तर इथे लोकांची घरं आहेत आणि इथे त्यांचा हा डेक आहे, इथे बसून व्ह्यूची मजा घ्यायची। तर हे आहे रेनबो रिव्हर आणि इथे 4 माईल्सची केपी होल फ्लोट ट्रेल आहे 2 to 3 आवर्ससाठी। आणि एकदा तुम्ही तिकीट घेतलं तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कायाकिंग करू शकता। That creek is a beautiful paddle. Probably be a little bit busy, but it's worth the paddle. Some people park their kayaks near the end of it. How many groups here have kids with them? तर आता आलेलो आहे जिथनं आम्ही कयाकिंग स्टार्ट करणार आहे। तर मगाशी जो पॉईंट होता तिथपासनं आम्हाला बसने या पॉईंटला सोडलं आणि ते केपी होल जे तुम्हाला सांगितलं, ती साधारण 4 माईलची जी जो रूट होता त्याच्याने आम्ही चाललोय। तर हे असं इथे साईडला माझ्या। तर या सगळ्या इथे बोट्स ठेवलेल्या आहेत आणि
इथे लोक कयाकिंग करतात आणि काही लोक इथे ट्यूबिंग पण करतात. इथे ट्यूबिंग पण करतात, काही पॅडलिंग करतात. क्लिअरली बघू शकता की आज खूप जास्त गर्दी आहे, कारण की आज रविवार आहे आणि फ्लोरिडामध्ये स्प्रिंग्समध्ये गर्दी नसेल असं कधी होतच नाही. आणि बाहेरचे लोक पण इथे आल्यावर स्प्रिंगचा अनुभव नक्कीच घेतात. हा आता एप्रिल महिना चालू आहे, तर मार्च महिन्यापर्यंत किंवा फेबच्या एंडपर्यंत इथे मॅनेटीज म्हणजे जे मोठे मोठे सी हॉर्स टाईप असतात ना, तसे पण प्राणी बघायला मिळतात. लास्ट इयर आम्ही बघायला आलेलो, तर त्याचा मी रील बनवलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. तर लेट्स गो फॉर कयाकिंग. तर कयाकिंगची कॉस्ट म्हणाल तर $60 होते आणि स्टेट पार्कची इथे वेगळी फी पे करायला लागत होती. तर हे माझ्यासमोर जे तुम्ही कुत्रा बघताय ना, ते फिशला बघत बसलेलं होतं. तर आम्ही कयाकिंग करता करता थोडासा ब्रेक घेण्यासाठी एका उथळ भागात थांबलेलो आणि तिथे बोट पार्क केलेली. फिश इथे किती मोठे आहेत बघ. That hole, that one's really deep. That's where the divers go right there. ऑटर अडकून गेला. मस्त यार, छोटंसं टनल एकदम. तर कयाकिंग करता करता आम्हाला बरेचदा हे कासव बघायला मिळाले. तर ते मस्त ऊन खात बसले होते बाहेर येऊन आणि त्यांना बघायला मजा वाटत होती. अरे बापरे, बघू ना तो जंप मारतो का बघू. आता नुसताच वर चाललाय. नाही, त्याला जंपच मारावी लागणार आहे. हा इथे नाही होते. मला असं वाटतं दोघं मिळून मग जंप मारणार ते. तर रेनबो स्प्रिंग स्टेट पार्क हे फ्लोरिडा मधलं चौथं मोठं स्प्रिंग आहे. तर इथे 450 मिलियन गॅलन्स ऑफ वॉटर रोज बाहेर पडतं. तर चला बघूया हा माणूस खरंच जंप मारतो का नाही. तर या स्प्रिंग मध्ये खूप क्लिअर वॉटर आहे आणि तुम्ही माझ्या मागे आता बघू शकता की एकदम डार्क डीप ब्ल्यू वॉटर दिसतंय. तर हा भाग जो होता तो खोल होता. तर आज आम्हाला इथे ॲलिगेटर्स, कासव, ऑटर्स आणि बरेचसे वॉटर बर्ड्स बघायला मिळाले. तर आता आम्ही टोटल रूटच्या हाफ आलेलो आहे आणि इथे समोर रेस्टॉरंट दिसते, तर तुम्ही तिथे थांबून जेवण करू शकता. तर यावेळेस आम्हाला कयाकिंग करताना साईडला खूप घरं दिसली आणि या बऱ्याचशा लोकांकडे त्यांच्या स्वतःच्या बोटी होत्या. तर फक्त बोट काढायची आणि पाण्यात फिरायला निघायचं इतकं इझी आहे इथल्या लोकांसाठी. आणि समोरच बघा हा बर्ड आपले पंख पसरवून बसलेला. कोण आहे? काही लोकांच्या घरासमोर मस्त बसायला जागा बनवली होती. तर काही लोकांच्या घरासमोर पाण्याला लागूनच डेक होता. तर ते तिथे म्युझिक ऐकत बसले होते आणि एन्जॉय करत होते. मस्त कुत्र्याला घेऊन चाललेत बघ नेश. तर कयाकिंग करत करत आणि बरेचसे स्टॉप घेत घेत आम्हाला इथे बराच वेळ झाला होता. जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्हाला इथे झाले होते आणि आम्ही रूट चेक करतच होतो की कधी पोचू, कारण की डोक्यावरचं ऊन खूप वाढत चाललेलं होतं. पण ओव्हरऑल आम्हाला इथे खूप मजा येत होती, कारण आम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळालेले, नंतर पक्षी बघायला मिळालेले. आणि तुम्ही माझ्यासमोर बघता हे झाड आणि या झाडांवर पक्ष्यांची अंडी होती, घरटी होती. तर पाण्याच्या मधोमध झाडावर हे पक्ष्यांनी आपले घरटे बांधून ठेवलेले होते आणि ते सेफ प्लेसवर होते. पक्ष्यांकडे बघता बघताच मी साईडला बघितलं आणि मला दिसलं की फायनली आम्हाला ब्रिज लागलेला आहे आणि आता आपण जवळ आलेलो आहे. आणि साईडला बघते तर काय एक माणूस इथे स्नॉर्कलिंग पण करत होता. ओव्हरऑल फ्लोरिडाचे लोक पाण्याची भरपूर मजा घेतात असं दिसतंय. ऑटर नाही चल ना, कशाला. आम्ही करून आलेलो आहे कनोईंग आणि मस्त वाटलं. आम्हाला टोटल 3 तास लागले इथे येईपर्यंत,
कारण की आम्ही एक विथ द फ्लो गेलेलो आणि फ्लोच्या अपोजिट डायरेक्शनने पण गेलेलो. तर खूप मजा आली. आजचा दिवस खूप भारी होता आणि आता लागली आहे खूप कडकडून भूक. तर आता आम्ही चाललोय खायला. तर लेट्स गो.